आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन, को ट्रान्समिशन अँड द क्लासिफिकेशन ऑफ न्यूरो ट्रान्समिटर. आपण युनिट नंबर 3 स्टार्ट केला आहे फार्माकोलॉजीचा, दॅट इज अ ड्रग ॲक्टिंग ऑन अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. अँड याच्यावरचा पहिला जो पार्ट आहे तो ऑलरेडी आपण कव्हर केला आहे आणि आजचा हा सेकंड पार्ट आहे. आता हा जो वर्ड आहे गाईज, न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन म्हणजे काय, आता याला थोडं समजूया. पेरिफेरल नर्वस सिस्टीम आपल्याला माहिती आहे आणि स्पेशली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही आपल्याला स्टडी करायची आहे, कारण जे काही ड्रग्स आपण स्टडी करणार आहोत ते आपल्या ह्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमवरती वर्क करणार आहे. तर ही जी काही नर्वस सिस्टीम आहे कशा प्रकारे कनेक्टेड आहे, तर विथ द हेल्प ऑफ सम न्यूरोनल चेन हे एकमेकाला कनेक्ट आहे. आणि हे जे काही चेन आहे काय करतात की फ्रॉम ब्रेन टू द ऑर्गन हे जे काही सिग्नल आहे ते सिग्नल पास आउट करत असतात. ठीक आहे, मग न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन म्हणजे काय, तर हे जे काही न्यूरॉन्स आहे ह्या न्यूरॉन्समध्ये कशा प्रकारे ट्रान्समिशन होतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की ही चेन आहे, ह्या चेनला जे म्हणतो ना साती हात बटाना, जसे दोघं एकामेकाला जर हात लावले तर एक खूप मोठी चेन तयार होते. लाईक दॅट ही जी चेन आहे ह्या दोघांमधलं हे जे काही सिंगल युनिट आहे या दोघांमधलं ट्रान्समिशन कशा प्रकारे होतं ते स्टडी आउट करणं म्हणजेच आवर न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन स्टडी करणं. ठीक आहे, आता हा जो पोर्शन आहे म्हणजे हा आपला एक न्यूरॉन आहे, न्यूरॉनमधली ही काय आहे तर सेल बॉडी आहे, हा काय आहे तर हा एक्झॉन आहे, हा आणि हा आहे डेंड्रॉन्स. ठीक आहे, प्रत्येक न्यूरॉनचा डेंड्रॉन हा सेल बॉडीला अटॅच्ड असतो. तर ही जी काही पोझिशन आहे ज्याला आपण सायनॅप्ट किंवा याला आपण गँग्लिऑ म्हटलं होतं, यांच्यामध्ये जे काही ट्रान्समिशन होत आहे ते ट्रान्समिशन आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स थ्रू हे जे काही ट्रान्समिशन होत असते. आता हा जो पोर्शन मी म्हटलं तुम्हाला की इथे ट्रान्समिट होतं, याचे काही बेसिक असे स्टेप्स आहे. आता स्टेप्सला डायरेक्ट रट्टा मारल्यापेक्षा ते स्टेप्स आधी आपण समजून घेऊया. ही जी गॅप आहे ही काय आहे आपली, तर ही आहे आपली गँग्लिऑन, म्हणजेच आपल्याला सायनॅप्ट म्हणू शकतो. गँग्लिऑनच्या ज्या काही अगोदर न्यूरॉन आहे याला आपण प्री गँग्लिओटिक न्यूरॉन म्हणतो आणि याच्यानंतर जो काही अटॅच झालेला असतो तो झाला आपला पोस्ट गँग्लिओटिक न्यूरॉन. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन न्यूरॉनमध्ये कशा प्रकारे ट्रान्समिशन होतं, तर विथ द हेल्प ऑफ सम केमिकल ज्याला आपण काय म्हटलं होतं न्यूरो ट्रान्समिटर्स म्हटलं. तर ह्या न्यूरो ट्रान्समिटर्सच्या हेल्पनी हे जे काही ट्रान्समिशन होतं. आता कशा प्रकारे होतं तर गाईज याचे टोटल 6 असे स्टेप्स आहे आणि ह्या 1 बाय 1 स्टेपला आपण थोडं समजून घेऊया रट्टा मारल्यापेक्षा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता ही जी डायग्राम आहे ती मी परत काढते सो दॅट तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की कशा प्रकारे हे ट्रान्समिशन होतं. हा झाला आपला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, हा झाला आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. आता ही जी काही गॅप आहे आपली ही झाली आपली गँग्लिऑन किंवा याला आपण सॅनॅप्ट म्हणतो. ठीक आहे, तुम्हाला जो वर्ड यूज करायचा आहे तुम्ही तो वर्ड यूज करू शकता. ठीक आहे, हा प्री सायनॅप्टिक न्यूरॉन काय करतो तर याच्यामध्ये आधी इथेच आपलं जो काही न्यूरो ट्रान्समिटर आहे म्हणजेच जे काही आपले केमिकल आहे ते सिंथेसाइज्ड होतं. ठीक आहे, केमिकल ट्रान्समिशनसाठी त्याला सिंथेसाइज होणं गरजेचं आहे. सो पहिली जी काही स्टेप आहे ती आहे सिंथेसिस ऑफ अवर न्यूरो ट्रान्समिटर पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमसाठी वेगवेगळे आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये 2 प्रकारचे न्यूरो ट्रान्समिटर वर्क करतात. आता ही झाली फॉर एक्झाम्पल प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, आणि हा झाला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय होतं की प्रीमध्ये कोण असतं तर प्रीमध्ये ॲसेटिल कोलिन असतो आणि पोस्टमध्ये कोण असतं तर पोस्टमध्ये नॉर ॲड्रेनालिन असतो. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय आहे तर दोन्ही न्यूरॉन्समध्ये हा ॲसेटिल कोलिन आपला वर्क करत असतो. हाच एक मेजर डिफरन्स आहे. तर आता इथे काय होतंय तर इथे सिंथेसिस होणार आपले न्यूरो ट्रान्समिटरचं डिपेंडिंग करतं की कुठले न्यूरो ट्रान्समिटर आहे. तो जर ॲसेटिल कोलिन असणार तर त्याची सिंथेसिस होण्याची प्रोसिजर वेगळी असणार आणि तो जर नॉर ॲड्रेनालिन असणार तर त्याची सिंथेसिस होण्याची प्रोसिजर वेगळी असणार आहे. ॲसेटिल कोलिन कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो तर एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, कोलिन प्लस ॲसिटिल को एन्झाईम यांची रिॲक्शन होतं अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर ॲसिटिल कोलिन. अगदी सिम्पल आहे. ठीक आहे, आणि नॉर ॲड्रेनालिन कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होतो तर नॉर ॲड्रेनालिन हा
टायरोसिन पासून सिंथेसाइज्ड होतो. टायरोसिन कन्वर्ट इनटू डोपा, डोपा कन्वर्ट इनटू नॉरएड्रेनालिन. ठीक आहे. सो हा जो काही नॉरएड्रेनालिन आहे इथे सिंथेसाइज्ड होतो. ठीक आहे. दोघांची जी काही प्रोसिजर आहे ती वेगळी असणार आहे. डिपेंड करतं की कुठली सिस्टीम आहे, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे की सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे. आपल्याला न्यूरोह्युमरल ट्रान्समिशनसाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर हीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे की पहिली स्टेप कुठली आहे, सिंथेसिस. ठीक आहे. आणि सिंथेसिस कशा प्रकारे होतं, तर नॉरएड्रेनालिन हा टायरोसिन पासून होणार आणि ॲसिटिल कोलिन हा कोलिन प्लस ॲसिटिल को एन्झाईम आहे याच्यापासून होणार. आता सिंथेसिस झाल्यानंतर सेकंड स्टेप कुठे आहे, सिंथेसिस झालं तर याला कुठेतरी स्टोअर होण्याची गरज आहे. तर सो सेकंड स्टेप कुठली आहे, तर सेकंड स्टेप आहे स्टोरेज. ठीक आहे. तर ही जी काही प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे, या प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये काही वेसिकल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. ह्या वेसिकल्समध्ये हे जे काही न्यूरोट्रान्समीटर आहे ते स्टोर्ड होतात लाईक दॅट. ठीक आहे. हे झाले वेसिकल्स, ही झाली आपली स्टेप नंबर 2 जिथे हे आपले न्यूरोट्रान्समीटर स्टोर्ड होतात. ठीक आहे. ही आफ्टर दॅट थर्ड स्टेप कुठली आहे, स्टोरेज झालं. स्टोरेज झाल्यानंतर काही सिग्नल पास होतात. काहीतरी असं होतं की ज्यामुळं काय होतं की आपले हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे ते रिलीज होतात. ठीक आहे. सो थर्ड स्टेज कुठली आहे, तर थर्ड वन आहे रिलीज ऑफ अवर न्यूरोट्रान्समीटर. रिलीज कशा प्रकारे होतं, तर हे एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. सॅक म्हणजे काय, एक पिशवी आहे. या पिशवीमध्ये न्यूरोट्रान्समीटर स्टोर आहे. काहीतरी होतं. आता हे नेमकं काय होतं ते बघूया आधी. तर सी देअर इज अ जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ॲक्शन पोटेन्शियल कुठे, तर हे जे काही एक्झॉन्स आहे या एक्झॉन्समध्ये ॲक्शन पोटेन्शियल फॉर्म होतात. तर हे प्री सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, हा इथे ॲक्झॉन असणार आहे. या ॲक्झॉनमध्ये ॲक्शन पोटेन्शियल निर्माण होतं. आता थोडं समजूया की ॲक्शन पोटेन्शियल नेमकं काय आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला एक्झॉन आहे, म्हणजे हा इथे जो असणार होता त्याला आपण इथे काढलं. आता नॉर्मली काय होतं की 3 स्टेजेस असतात ही न्यूरोह्युमरल ट्रान्समिशनच्या वेळेस. एक असतं, फर्स्ट असतं पोलरायझेशन. ठीक आहे. सेकंड वन आहे डिपोलरायझेशन अँड थर्ड वन आहे रिपोलरायझेशन. आता हे रट्टा मारल्यापेक्षा थोडं समजून घेऊया. पोलरायझेशन म्हणजे काय, तर ही जी काही ॲक्झॉन्स आहे, ॲक्झॉन्समध्ये काही चार्जेस प्रेझेंट असतात, काही पॉझिटिव्ह चार्जेस एलिमेंट, काही निगेटिव्ह चार्जेस एलिमेंट असतात. ठीक आहे. एक्सटर्नली म्हणजे आउटर साईडला काय असतं की पॉझिटिव्ह चार्ज एलिमेंटचं कम्प्लिटली कव्हरेज असतं. ठीक आहे. मी तुम्हाला एक सेकंड ही जी काही चेन आहे मी एकदा तुम्हाला दाखवते सो दॅट तुम्हाला क्लिअर होणार. ठीक आहे. ही झाली ॲक्शन पोटेन्शियल, जी झाली आपली रेस्टिंग स्टेज. म्हणजेच काय, तर एक्सटर्नली म्हणजे एक्झॉनच्या आउटर साईडला काय आहे, तर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय, तर Na पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट आहे, त्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाला आहे. इनसाइड काय, तर इनसाइड देअर इज अ प्रेझेन्स ऑफ निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. पॉझिटिव्हला कोण बॅलन्स करत आहे, तर इनसाइड निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट आहे, ते त्याला बॅलन्स करतात. ही झाली रेस्टिंग कंडिशन, म्हणजे तिथे आपले सेल हे रेस्ट करत आहे. कुठल्याही प्रकारची सेन्सेशन पास होत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं सिग्नल हे पास होत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे नो सिग्नल ॲट ऑल. ही झाली पोलरायझेशन. सेकंड वन काय आहे, तर डिपोलरायझेशन म्हणजे काय, ॲक्टिव्हेशन ऑफ न्यूरॉन फॉर स्टिम्युलेशन. आता हे डिपोलरायझेशन कशा प्रकारे होतं, तर ही जी काही इथे काही चॅनेल्स प्रेझेंट असतात. स्पेशली जे काही सोडियम चॅनल आहे तो सोडियम चॅनल ओपन होतो आणि सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळे काय होतं की ते पॉझिटिव्ह आयन्स एंटर्ड होतात. आता पॉझिटिव्ह आयन्स एंटर झाल्यामुळे काय होणार की इथे आपल्याला माहिती आहे की एक्सटर्नली पॉझिटिव्ह होतं, इंटरनली निगेटिव्ह होतं. बट Na पॉझिटिव्ह इंटरनली एंटर झाल्यामुळे काय होणार आहे की इथे पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे की हे जे काही इनसाइड आहे ॲक्झॉनमधली जी काही जागा आहे ती जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह होणार आणि याच्यामुळे काय होणार की ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं. ठीक आहे. आणि इथेच मेन होतं, इथेच आपलं जे काही सिग्नल आहे ते ट्रान्समिट होतं. म्हणजे ठीक आहे, एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत जायची प्रोसिजर आपण बघतोय, बट एका न्यूरॉनमध्ये हा एंड आहे आणि हा एक एंड आहे. ह्या दोघांमध्ये कशा प्रकारे ट्रान्समिशन होतं ही एक प्रोसेस आहे. दॅट वन इज अ ॲक्शन पोटेन्शियल. ठीक आहे.
सिग्नल कुठल्या स्टेजमध्ये होतं तर दॅट वन इज अ डीपोलरायझेशन, जिथे इनर साईड हे कम्प्लिटली पॉझिटिव्ह बनलेली असणार, तिथे आपलं सिग्नल पास आउट होतं. आफ्टर दॅट सिग्नल झालं ह्या एंडपासनं ह्या एंडपर्यंत सिग्नल हे पास आउट झालं, देन काय होणार की रेस्टिंग स्टेज अगेन रिस्टोर्ड होतं. म्हणजे काय, रिपोलरायझेशन. ऑलरेडी इनसाइड काय झालं की खूप सारे पॉझिटिव्ह आयन्स झाले आहे. मग हा इथे काय होतं की इथे पोटॅशियम आयन चॅनल ओपन होतं आणि हा काय करतो की सेलच्या बाहेर जातो. त्याच्यामुळे काय होणार की अगेन एक्सटर्नली पॉझिटिव्ह आयन चॅनल मेंटेन होता आणि इंटरनली निगेटिव्ह आयन चॅनल रिस्टोर्ड होतात. ठीक आहे. सो सेल जे काय आहे तो नॉर्मलाइज्ड होतो आणि याच्यामुळं काय होतं की अगेन तो रेडी असतो सेकंड सिग्नलसाठी. ही झाली ॲक्शन पोटेन्शियल. कशामुळं तर हा एक न्यूरॉन आहे, याच्यामध्ये ट्रान्समिशन होण्याची ही झाली प्रोसेस. आता हे जे काही बस्टिंग आहे हे बस्टिंग ॲक्शन पोटेन्शियलवरती डिपेंड करतं. ठीक आहे. तुम्ही इथं एकच आठवण ठेवायचं आहे की ॲक्शन पोटेन्शियल कशा प्रकारे जनरेट होतं ते आता आपण बघितलं आहे. त्याच्यामुळे हे जे काही सिग्नल आहे ते न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन होतं. आणि कॅल्शियम आयन्स आहे Ca2 पॉझिटिव्ह आयन्स आहे जे रिस्पॉन्सिबल आहे हे जे काही सॅक लाईक स्ट्रक्चर आहे याला बस्ट होण्यासाठी. ठीक आहे. कॅल्शियम आयन्सचं इन्फ्लक्स होतं आणि इथे एक्झोसायटोसिस होतं. ठीक आहे. एक्झोसायटोसिस होतं आणि त्यामुळं काय होतं की हे सॅकलाईट स्ट्रक्चर ते काय होणार, बस्ट होणार. आधी हे जे काही केमिकल्स आहे ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर म्हटलं होतं ते रिलीज होणार. ही झाली थर्ड स्टेज. ठीक आहे. आफ्टर दॅट फोर्थ स्टेज कुठली आहे तर देअर इज अ बाइंडिंग ऑफ अवर न्यूरोट्रान्समीटर टू अवर रिसेप्टर. ठीक आहे. हे रिसेप्टर कुठे प्रेझेंट असणार आहे तर हे रिसेप्टर आपले पोस्ट सायनेप्टिक न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे फोर्थ स्टेज झाली. ही झाली थर्ड स्टेज. आफ्टर दॅट काय होणार की हे न्यूरोट्रान्समीटर ह्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार आणि इथे काहीतरी एक रिस्पॉन्स शो होतो. ही झाली आपली फिफ्थ स्टेज, जिथे आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजेच काय तर एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनपर्यंत सिग्नल हे पास आउट होतं. आफ्टर दॅट आता ठीक आहे, सिग्नल आला, सिग्नल पास आउट झालं, सगळं काही आपली इन्फॉर्मेशन पोहोचली, जिथे पोहोचायची होती तिथे पोहोचली. बट आता सिग्नल पोहोचल्यानंतर सिक्स्थ आणि लास्ट इम्पॉर्टंट स्टेज कुठली आहे तर दॅट वन इज अवर टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे काय, रिस्पॉन्स मिळालेला आहे आपल्याला, जे काही मसल कॉन्ट्रॅक्शन करायचं असणार किंवा ग्लँडचं सिक्रेशन असणार किंवा एखादं कुठलीही प्रकारचं चेंजेस करायचं असणार ते झालं. आफ्टर दॅट ही जी काही प्रोसेस आहे याला टर्मिनेशन करणं गरजेचं आहे. जितकंच इम्पल्स पास आउट होणं गरजेचं आहे तितकंच हे टर्मिनेशन होणं गरजेचं आहे. आता हे टर्मिनेशन कशा प्रकारे होतं तर देअर इज 2 टाईप्स ऑफ टर्मिनेशन. पहिलं होऊ शकतं रिअपटेक. रिअपटेक म्हणजे काय तर हे जे काही नॉरॲड्रेनालिन आहे, हा फॉर एक्झाम्पल हे आपले नॉरॲड्रेनालिन आहे. तर इथे मी बघा तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं होतं की α1 रिसेप्टर प्रेझेंट असतो प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये. तर हा इथे प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये α1 रिसेप्टर प्रेझेंट आहे. हे जे काही नॉरॲड्रेनालिन आहे हा इथे जाऊन बाउंड होतो आणि इथे सिग्नल देतं की आता याला रिअपटेक करायचं आहे. म्हणजे हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे स्पेशली नॉरॲड्रेनालिन आहे याला परत वापस बोलायचं आहे, कारण सिग्नल आता पास आउट झाला आहे. ही झाली पहिली प्रोसेस ज्यामुळं सिग्नल हे टर्मिनेट होतं. सेकंड वे कुठला आहे, सेकंड वे आहे डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय तर जे काही इथे न्यूरोट्रान्समीटर आहे ते डिफ्यूज आउट होणार. आणि थर्ड वन आहे एन्झाईम डिग्रेडेशन. म्हणजेच काय तर हे ॲसिटिल कोलिन सोबत होतं. इथे ॲसिटिल कोलिन प्रेझेंट आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे ॲसिटिल कोलिन प्रेझेंट आहे. ह्या ॲसिटिल कोलिनवरती एक एन्झाईम ॲक्ट होतं, दॅट वन इज अ कोलिन इस्टरेज. ठीक आहे. कोलिन इस्टरेज हा एन्झाईम काय करतो तर ह्या ॲसिटिल कोलिनला ब्रेकडाऊन करतो आणि याचं डिग्रेडेशन करतो. आणि ऑब्व्हियसली याला जर सेकंड प्रोडक्टमध्ये चेंज केलं तर इथे कुठल्याही प्रकारचा ॲसिटिल कोलिन राहणार नाही, तो अगेन रिसेप्टरला जाऊन बाउंड होणार नाही. ठीक आहे. सो ही अगदी सिम्पल स्टेज आहे. फक्त 6 स्टेज आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पहिली कुठली आहे सिंथेसिस, सेकंड वन आहे स्टोरेज, थर्ड वन आहे रिलीज, फोर्थ वन आहे रिसेप्टरला बाइंडिंग, फिफ्थ वन आहे रिस्पॉन्स आणि सिक्स्थ वन आहे टर्मिनेशन. ह्या 6 ज्या स्टेप्स आहेत त्या काय आहे तर आपल्या न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या ज्या काही स्टेजेस आहे या स्टेजेस क्लिअर झाल्या असणार. मी नोट्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहून देईल. नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. हे झालं ट्रान्समिशन. आता को ट्रान्समिशन म्हणजे काय तर फार असं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे की को ट्रान्समिशन म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर सी
ॲट अ टाइम फॉर एक्झाम्पल आता एखादा न्यूरॉन आहे, एखाद्या न्यूरॉनमध्ये फक्त नॉरॲड्रेनालिन वर्क करत आहे, ठीक आहे. म्हणजे नॉरॲड्रेनालिन इथं रिलीज होणार, रिसेप्टरला बाउंड होणार आणि ॲक्शन शो करणार, ती झाली आपली न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन. बट एखाद्या केसमध्ये मल्टिपल न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं. बरेचदा असं होतं की नॉरॲड्रेनालिनसोबत ATP किंवा ॲड्रेनालिन रिलीज होतं. म्हणजेच काय, ॲट अ टाइम 2 to 3 न्यूरोट्रान्समीटर जर एका वेळेस जर वर्क करत असणार तर ते झाले आपले को ट्रान्समिशन. ठीक आहे, अगदी सिम्पल आहे. को म्हणजे काय, तर मल्टिपल म्हणजे सोबत. ठीक आहे, सो तुम्ही पण चला आणि मी पण चला, लाईक दॅट. ती जी झाली आपली को ट्रान्समिशन. आता ह्या को ट्रान्समिशनमध्ये नेमकं काय होतं की सेम न्यूरॉन्स आहे बट मल्टिपल ट्रान्समिशन होतात मल्टिपल टाइम्स. म्हणजे एका न्यूरॉन्स थ्रू, हे एकच न्यूरॉन्स आहे बट एकच चेन आहे, ह्या एकच चेनवरून मल्टिपल सिग्नल पास आउट होणार. ठीक आहे, स्टोर्ड इन अ डिफरंट व्हेकल. मल्टिपल जे काही न्यूरोट्रान्समीटर आहे इथे वेगवेगळे व्हेकल असणार आहे, जिथे ते वेसिकल्स असणार आहे. व्हेकल नव्हे, वेसिकल्स असणार आहे, तिथे ते स्टोर्ड होणार आहे. ठीक आहे, देन रिलीज टुगेदर अँड सेपरेटली. एक तर ते रिलीज सोबत होणार किंवा सेपरेटली होणार, बट ते रिलीज होणार आणि ते सोबतच ट्रान्समिट होणार. प्रोड्यूस द कंबाईन इफेक्ट. हे झाले काही की फीचर कशाचे, तर को ट्रान्समिशनचे. अगदी सिम्पल आहे. एक्झाम्पल कुठले आहे, तर सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये नॉरॲड्रेनालिन, ATP आणि न्यूरोपेप्टिडेज गॅमा हे काही न्यूरोट्रान्समीटर आहे, 3 न्यूरोट्रान्समीटर आहे, सोबत वर्क करतात. ते झालं आपलं को ट्रान्समिशन. सो ह्या झाला 2 टर्म्स आजच्या सेकंड पार्टचा. नाव द थर्ड वन इज अ क्लासिफिकेशन ऑफ अवर न्यूरोट्रान्समीटर. आता हे जे काही क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन देअर केमिकल नेचर आहे. न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय आहे की असे काही केमिकल्स आहे जे केमिकल्स आपल्याला जे काही सिग्नल आहे न्यूरॉनमध्ये ट्रान्समिट करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल. नाव द थिंग इज, हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे हे कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे, तर याचं जे काही क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन केमिकल नेचरवरती आहे. ठीक आहे, सो याचे टोटल 7 असे क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, 7 असे याचे प्रकार आहे. कुठले कुठले आहे, फर्स्ट वन आहे कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. कोलिनर्जिक म्हणजे काय, तर दॅट वन इज अवर ॲसिटिल कोलिन, ज्याला आपण ACH ने इंडिकेट करतो. ठीक आहे, हा झाला आपला कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर, आता बघा तुम्हाला जर एक्झामिनेशनमध्ये विचारलं जर की राईट क्लासिफिकेशन ऑफ अवर न्यूरोट्रान्समीटर, तो डायरेक्टली तर विचारणार नाही, तो कॉम्बिनेशनमध्ये विचारणार क्वेश्चन. तो डायरेक्टली विचारणार तुम्हाला की न्यूरोह्युमोरल ट्रान्समिशन, लाईक जसं सिलेबसमध्ये आहे तसा विचारू शकतो, किंवा कॉम्बिनेशनमध्ये तो विचारू शकतो की राईट अ क्लासिफिकेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर, लाईक दॅट. ठीक आहे, सो मग तुम्हाला काय करायचं आहे की 7 क्लासिफिकेशन आहे, 7 एनलिस्ट करायचे आहे आणि प्रत्येकाला एक्सप्लेन करायचे आहे. सो प्रत्येक जे न्यूरोट्रान्समीटर आहे याचे काही वैशिष्ट्य आहे, काही इम्पॉर्टंट फीचर आहे, ते आपण इथे डिस्कशन करणार आहोत. लाईक ॲसिटिल कोलिनचं लोकेशन कुठे आहे, तर ऑब्व्हियसली हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये असतो. ठीक आहे, सिम्पॅथॅटिकमध्ये सुद्धा असतो, बट पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये दोन्ही म्हणजे प्री आणि पोस्ट दोन्ही न्यूरॉन्समध्ये हा प्रेझेंट असतो. देन न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये प्रेझेंट असतो. न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर न्यूरॉनमध्ये जे काही जंक्शन आहे ते न्यूरोह्युमरल. ठीक आहे, बट हा जो न्यूरॉन जिथे जेव्हा मसलला अटॅच होतं, हे जे जंक्शन आहे हे झाले न्यूरोमस्क्युलर जंक्शन. इथे हा प्रेझेंट असतो. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हा प्रेझेंट असतो. फंक्शन कुठलं आहे याचं, तर मसल कॉन्ट्रॅक्शनचं मेन फंक्शन आहे. देन डिक्रीज द हार्ट रेट जो काय आहे तो काय हा डिक्रीज करतो, तो इन्क्रीज करतो ग्रँड सिक्रेशन. सेकंड वन आहे ॲड्रेनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. दॅट वन इज अवर कॅटॅकोलामाइन. कॅटॅकोलामाइनमध्ये कुठलं येतं, तर दॅट वन इज अ ॲड्रेनालिन आणि डोपामाइन. म्हणजे हे तिन्ही एकाच माळेतले मणी आहे, आपण असं म्हणू शकतो. ह्या तिघांचे सिंथेसिसची प्रोसिजर एकच आहे आणि टायरोसिन इज द वन ऑफ द केमिकल विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सिंथेसिस ऑफ दॅट न्यूरोट्रान्समीटर. ठीक आहे, हा टायरोसिन पासून सिंथेसाइज्ड होतो. कुठले डोपामाइन, ॲड्रेनालिन आणि नॉरॲड्रेनालिन. लोकेशन कुठले आहे, तर दॅट वन SNS म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम इज द मेजर पोर्शन वेअर दीज न्यूरोट्रान्समीटर आर प्रेझेंट. फंक्शन कुठले आहे, तर हा हार्ट रेट इन्क्रीज करतो, ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतो आणि स्ट्रेस साठी रिस्पॉन्सिबल आहे हे 3 न्यूरोट्रान्समीटर. नाव थर्ड वन कुठलं आहे, तर थर्ड वन इज अ अमिनो ॲसिड न्यूरोट्रान्समीटर. अमिनो ॲसिड न्यूरोट्रान्समीटरमध्ये कुठले आहे, तर 3 मोस्ट इम्पॉर्टंट न्यूरोट्रान्समीटर आहे.
फर्स्ट वन आहे गाबा, जो इनिबिटरी मेकॅनिझम शो करतो. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये हे प्रेझेंट आहे. हे तिन्ही जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करतात. ठीक आहे, म्हणजेच आपला जो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे त्यावरती वर्क करतात. गाबाचं फंक्शन नेहमी आठवण ठेवायचं की गाबा हा इनिबिटरी ॲक्टिव्हिटी शो करतो, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतो. ग्लुटामेट हा ऑलवेज काय करणार, तर ऑलवेज हा एक्साइटमेंट दाखवणार कशाला, सेंट्रल नर्वस सिस्टीमला. ग्लायसिन काय करतो, ग्लायसिन आणि गाबा ह्या दोघांचं फंक्शन सेम आहे. हे दोन्ही इनिबिटरी मेकॅनिझम शो करतात. ग्लायसिन हा स्पेशली स्पायनल कॉर्डवरती वर्क करतो. ओके, हे झाले अमिनो ॲसिड न्यूरो ट्रान्समीटर. फोर्थ क्लास कुठला आहे, तर फोर्थ आहे न्यूरोपेप्टिड्स. न्यूरोपेप्टिड्स म्हणजे काय, तर जे लार्ज मॉलिक्युल्स आहे ते झाले आपले न्यूरोपेप्टिड्स. आता हे जे काही न्यूरोपेप्टिड्स आहे हे बल्की असतात, म्हणजे त्याचं जे काही वेट आहे, म्हणजे केमिकल स्ट्रक्चर भरपूर असणार आहे, भरपूर फंक्शनल ग्रुप असणार आहे, आणि म्हणूनच त्यांचं जे काही ॲक्शन आहे ते स्लोवर आहे. कुठले कुठले आहे न्यूरोपेप्टिड्स, दॅट वन इज अ सबस्टन्स डी, एंडोफिन्स, एन्केफिलायन्स, VIP म्हणजेच काय, तर वॉसो ॲक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टिड्स. हे झाले आपले न्यूरोपेप्टिड्स किंवा जे लार्ज मॉलिक्यूल आहे ते. फंक्शन कुठले आहे, तर ट्रान्समिशनचं फंक्शन आहे, पेन रिलीफचं फंक्शन हेच न्यूरो ट्रान्समीटर करतात, आणि रेग्युलेशन ऑफ अदर बॉडी फंक्शन. नाव फिफ्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट कुठले आहे, तर दॅट वन इज अ प्युरिनर्जिक न्यूरो ट्रान्समीटर. हे कुठले कुठले आहे, तर ATP आणि ॲडिनोसिन हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कशामध्ये, तर को ट्रान्समिशनमध्ये, म्हणजेच काय, ॲट अ टाईम हे न्यूरो ट्रान्समीटर अदर न्यूरो ट्रान्समीटरसोबत रिलीज होतात. अगेन न्यूरोमॉड्युलेशनमध्ये यांचं फंक्शन आहे. अगेन स्मूथ मसल ॲक्टिव्हिटीमध्ये हे मेन रोल प्ले करतात. देन सिक्स क्लास कुठला आहे गाईज, तर गॅसियस न्यूरो ट्रान्समीटर, म्हणजेच काय, तर जे गॅसियस नेचरमध्ये आहे, दॅट वन इज अ नायट्रिक ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. हे कुठल्या प्रकारचं फंक्शन शो करतात, तर हे वॉसोडायलेशन, स्मूथ मसल रिलॅक्सेशन शो करतात. अँड लास्ट क्लास कुठला आहे, तर लिपिड डेरिव्हेटिव्ह न्यूरो ट्रान्समीटर्स आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट रोल करतो. लाईक आपली जी मेमरी, ॲपेटिट कंट्रोल, पेन मॉड्युलेशन हाच न्यूरो ट्रान्समीटर करतो. कुठला न्यूरो ट्रान्समीटर आहे, तर एंडोकॅनाबिनॉइड्स हा एक न्यूरो ट्रान्समीटर आहे, जो लिपिड डेरिव्हेटिव्ह ह्या क्लासमध्ये येतो. ठीक आहे, सो यस गाईज, हा झाला आजचा बी पोर्शन, ज्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी बघितल्या, तर आपण 3 मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या. एक बघितला न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन, ठीक आहे, सेकंड वन आहे को ट्रान्समिशन, अँड थर्ड वन आहे क्लासिफिकेशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. हा आपला बी पार्ट झाला. 1 बाय 1 प्रत्येक युनिटमधला जो काही तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला पोर्शन आहे तो 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये आपण जो काही पोर्शन आहे, मीन्स कंप्लीट युनिट एका व्हिडिओमध्ये कवर केल्यापेक्षा एकच लेक्चर घेऊया, ज्यामध्ये एकच पार्ट आपण डिस्कस करणार. पहिल्या पार्टमध्ये ए पोर्शन डिस्कस केला आहे, आज आपण बी केला आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सी डिस्कस करूया. ठीक आहे, नोट्स तुम्हाला कशा मिळणार आहे, तर ह्या ज्या नोट्स आहे अगदी शॉर्टमध्ये आहे. मी सगळ्यांना, तुम्ही एकदा हे लेक्चर अटेंड केलं तर तुम्ही इझिली हे रीड आउट करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे ह्या पॉईंट्स, तुम्हाला माहिती आहे की ह्या पॉईंट्समध्ये काय आहे. बट काय होतं की रँडमली तुम्ही येणार, लेक्चर अटेंड करणार नाही आणि नोट्स रीड करणार, तर तुम्हाला या नोट्स करणार नाही. कारण माझ्या नोट्सची तीच एक खासियत आहे की जर तुम्ही एकदा लेक्चर अटेंड केलं तर ह्या ज्या काही शॉर्ट टिप्स आहे तुम्ही लॉंग टाईमसाठी आठवण ठेवू शकता. एक्झामिनेशनमध्ये मेमराईज करायला खूप इझी आहे. डायरेक्टली जर बघितलं तर तुम्हाला ह्या नोट्स करणार नाही आहे. ठीक आहे, सो यस, सेफर वेनी डायरेक्टली टेलिग्राममध्ये तुम्ही नोट्स डाउनलोड करत असणार तर ते करू नका. आधी तुम्ही लेक्चर अटेंड करा अँड देन गो फॉर नोट्स. ठीक आहे, सो यस गाईज, दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला हा सगळा जो काही पोर्शन आहे तो समजला असणार, आणि यस ऑफकोर्स समजला असणार तर प्लीज लाईक करायला विसरू नका. अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपला जो सी पोर्शन आहे तो आपण बघूया. ठीक आहे, सो यस, बेस्ट ऑफ लक गाईज फॉर युअर एक्झामिनेशन, आणि नोट्ससाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका.